अनंत वजे साहेबांना तुम्ही पाहताय क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम आणि आज आपण पाहिलं प्रथमेश यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत आपण पाहायला मिळते. संतोष वजे यांचे सुपुत्र आहेत. सर्वप्रथम दत्ता वजे साहेबांचे आगमन झाले. माजी सरपंच मानपाडा साहेबांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपण दीपज्वलन करणार आहोत. तर बुधाजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. हॅलो, दत्ता वजे साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. दोन्ही टीमनेही सज्ज राहायचे. देवीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई गावदेवी नारिवली. आता वेळ भरपूर झाला, त्यामुळे आपण उद्घाटन सोहळ्याकडे वळतोय. दीप प्रज्वलन केलं जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. गणरायांचं पूजन केलं जाईल. आपण पाहू शकाल जय पिंपला देवीचे आपण पूजन करणार आहोत. तर दीप प्रज्वलन आपण करणार आहोत. दीप प्रज्वलन आपण करणार. दत्ता म्हात्रे सुद्धा येत आहेत. खूप चांगले क्रिकेटर आहेत मानपाडा 40+ संघाचे. सर्व एकजुटीने येऊन ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. अशोकदादा ठाकूर असतील, संतोषदादा बजे यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ च्या वतीने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. ग्रामस्थ मंडळ मानपाडा असेल. संघा वजे साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. पहिल्या मॅचसाठी नवीनच चेंडू आपल्याला द्यावा लागेल, मात्र दुसऱ्या मॅच पासून नियमामध्ये थोडंसं बदल होईल. 2 षटकाच्या आत हरवला फुटला तर नवीन आणि त्यानंतर जुना दिला जाईल. लक्षात घ्या, पहिल्या मॅचला नवीनच बॉल आहे, कारण की आता आपल्याकडे जुना चेंडू उपलब्ध नाहीये. त्यामुळे हा नियम आहे, मात्र दुसऱ्या मॅच पासून थोडासा बदल होईल. बेतोडे संघाचे कोच सुद्धा तुम्ही पाहतायत परशुराम पाटील. काल बलो आपण पाहिलं तर खाडी चषक मध्ये सुद्धा परशुराम पाटील यांची उपस्थिती लाभली होती. कोच तुमच्या टीमला असणं गरजेचं आहे. बिमर आणि रनआउट साठी एक रिव्ह्यू असेल. नक्कीच नितीन, कोच म्हटलं तर आता परशुराम पाटील काहीतरी खेळाडूंची बातचीत करतायत. कशा प्रकारे तुम्हाला क्रिकेट खेळायचंय, रणनीती बनवतायत आपल्या संघाला एकत्र घेऊन. नाही, टीम प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. काल रेग्युलर बितोडे संघाने चांगला खेळ केला.
चला सर्व मान्यवरांना विनंती असेल या आपण सर्वांनी रामदास सांडेल यांचे आगमन झाले बेतोड्याचे त्यांचे हार्दिक स्वागत. नक्कीच नितीन रामदास कळण आपण तर रामदास तांडेल साहेब आले तर स्वागत आहे रामदास दादा आपलं देखील. कारण का नितीन कळण आमचे सर्वांचे भाऊजी आहेत, एक चांगले आचार्य देखील आहेत नितीन, हे फार वैशिष्ट्य आहे त्यांचं. तर दीप प्रज्वलन आपण करणार होतो अबुदास. तर बुधाजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करणार आहोत. कोणती क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर आपण पाहतो GTC लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. दीप प्रज्वलन केलं जाते बुधाजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते. संबंधित वजेत सुद्धा तुम्ही पाहतायत नगरसेविका सुद्धा राहिलेले आहेत, सभापती सुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर दत्ता वजे साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचंही पूजनही आपण करणार आहोत, गणरायांचंही पूजन करणार आहोत आणि एकावची पिंपला देवीचं आपण पूजन करणार आहोत. जय पिंपला देवी याच नावाने मानपाडा 40+ संघ आपल्याला खेळताना सुद्धा दिसतो आणि खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला नारिलीच्या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. हे सर्व आमचे मान्यवर संतोष वजे साहेबांनाही तुम्ही पाहू शकता. त्यानंतर माझी नगरसेविका दमनताई वजे यांनाही विनंती असेल आपण पुढे यायचे. त्यानंतर अनंत वजे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, रॉयल हॉटेलचे मालक आहेत. सुखदेव पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पोलीस पाटील संदीप म्हात्रे साहेब सुद्धा आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आमचे सर्व मान्यवर. GTC लाईव्ह केदारेटीचा बिग बॉस म्हणून GTC ची ओळख आहे. कल्याण डोंबिवली नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन त्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातात. आज ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली होती. काल नाईट स्पर्धा सुद्धा आपण पाहिली, मानकिवली येते. मान्यवरांच्या शुभ हस्ते महिला वर्ग सुद्धा आपण उपस्थित पाहतोय. पोलीस पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. पोलीस पाटील संदीप म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही संघही दाखल जरूर झालेले आहेत. विश्वनाथदा मस्कर सुद्धा उपस्थित आहेत. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि 14 गाव IPL चे पहिले आयोजक. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी असणारी. प्रत्येक टीमकडे 25 मिनिटाचा अवधी आपण जरूर देणार आहोत. ताईंच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पूजन केलं जाते. सर्व मान्यवरांना विनंती असेल लाईनअप करायचे. पहिले 2 संघ आपण पाहिले बाळू पाटील तर देवीचा वाडा संघ लाईनअप करा. आपण खेळपट्टीवर जायचे. कॅप्टन अंजीर, चला नारिली संघ आपण लाईनअप करा. आणि ज्यावेळी मॅच सुरू होते त्यावेळी तुम्ही ज्यावेळी टीम मीटिंग चर्चा करता त्यावेळी ती चर्चा तुम्ही खेळपट्टीवर मुळीच करू नका, लक्षात घ्या. कारण 4 दिवस ही खेळपट्टी चालणार आहे. 4 दिवस मॅचेस होणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे खेळपट्टीवर मुळीच चर्चा करू नका. पंच तुम्हाला सातत्याने सूचना करतील. कैलास पोरजी सरांना तुम्ही पाहतायत आणि शशांक पाटील यांना पंचांच्या भूमिकेत SP पॅनलचे पंच. आज आपण रणजित ठाणगे यांनाही शुभेच्छा देऊयात. हे SP पॅनलमध्ये सामील झालेले आहेत.
त्यांनाही तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहू शका. नारळीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर संतोष पाटील अर्थातच बाळूदादा एक लेजंड क्रिकेटर घारिवलीचे आमचे करसनदादा पाटील असतील. नेहमी खूप सारं प्रेम यांच्या माध्यमातून मिळत असेल. सर्व दोन्ही टीम लाईनअप करा खेळपट्टीच्या बाजूला. पंचही सज्ज झालेले आहेत. कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर, VBP पनवेल 40+ क्रिकेट संघ आपण पाहिला तर बाळू कैलास पोरजी यांचा जो संघ आहे, ज्या संघाने आपण पाहिलं तर किंजल ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर रेग्युलर संघाला सुद्धा पराभूत केलं. देवीचा पाडा वर्सेस नारिवली, त्यानंतर बेतवडे विरुद्ध वाडेकर, शिलगाव विरुद्ध चिंचोळ्याचा पाडा आणि घारिवली विरुद्ध हेडोडणे. अशा 8 संघ सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहायचे. अंजीर विनोदलाही तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. बाळू चिंचोळ्याचा पाडा या संघामध्ये अंडरम क्रिकेट भरपूर विनोद खेळलेले आहेत. आणि ज्यावेळी बाळू आम्ही नेहमी उल्लेख करत असतो, जर तुम्ही अंडरम क्रिकेट जर खेळाल तर तुमची नजर एकदम तेज होते आणि ओरम क्रिकेट तुम्हाला इझी जातं. उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर आमचे ज्या सर्वात जास्ती ज्या कॅमेरामॅनला मागणी असते मोठा गावचे चेतन भोईर यांचं आगमन झालेलं आहे. थोडीशी ट्रॉफिक होती त्यामुळे थोडीशी ते उशीर आलेत, हरकत नाहीये. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. चेतन भोईर यांना प्रचंड मागणी असते. बरोबर पण काल चेतन मला वाटतं मोठागाव संघाला सपोर्ट करण्यासाठी आले नव्हते. खाडी चषकमध्ये खंदेश समर्थक सुद्धा आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं जाईल. मगाशीच उल्लेख केला सुखदेव पाटील साहेबांची उपस्थिती लाभलेली आहे. अनंत वजे साहेब, उदाजी वजे साहेब, दमयंती वजेताई, वंदना वजे, शीतल वजे, नंदिनी वजे, ऋषाली वजे, गंगाराम ठाणगे, संदीप म्हात्रे पोलीस पाटील, संतोष वजे, अशोक ठाकूर साहेब, दत्ता वजे साहेब, सांगा वजे साहेब आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा अशोक ठाकूर साहेबांना सुद्धा तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहिलं तर देवेंद्र वजे, संतोष वजे, अशोक ठाकूर, एकनाथ भोईर, रणजित ठाणगे, मंगेश ठाकूर, बैराम म्हात्रे, प्रवीण म्हात्रे या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत राहिली. प्रवीण वजे, बैराम म्हात्रे, मंगेश ठाकूर आहेत, रणजित ठाणगे, एकनाथ भोईर, अशोक ठाकूर, संतोष वजे, देवेंद्र वजे. दोन्ही संघ लाईनअप करायचे. पुढचे दोन्ही संघ म्हणून मला वाटतं इथे उपस्थित झालेत. वाडेकर आणि बेतवडे, सुनील मामा चौधरी एक लेजंड क्रिकेटर, खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. निर्जे 40+ चषक उपविजेता संघ. मला वाटतं काहीतरी मधुशी चर्चा थोडीशी ते करतायत. तरी संदर्भ संघ बळू मला वाटतं उद्या आहे आणि हेच वैशिष्ट्य बळू मधु पाटीलचं. संघ त्यांचा दुसऱ्या दिवशी असतो, मात्र ते पहिल्याच दिवशी पाणी करून जातात की षटकार चौकार कोणत्या एंडला जातात. नक्कीच नितीन, जर क्रिकेट पाहिलं तर तुमचं क्रिकेट सुधारतं. आणि मधुकर पाटील बघा केव्हाही कुणाची संघाचे मॅचेस असू दे, मधुकर पाटील जर आमचा आवाज तुमच्या पण जात असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा जय पिंपळादेवी क्रिकेट संघ वानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2021 दमदार आयोजन आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं ते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बिपिन राऊत यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यानंतर कैलासवासी पांडुरंग वजे यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन करणार आहोत. त्यानंतर नॅशनल अँथम राष्ट्रगीत सुद्धा आपण घेणार आहोत. डीजे मास्टरला विनंती असेल आपण राष्ट्रगीत सुद्धा रेडी ठेवायचे. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलीच लढत देवीचा पाडा विरुद्ध
नारिवली एक औद्योगिक क्रिकेट संघ नारिवली, दुसऱ्या बाजूला लुटाई क्रिकेट संघ देवीचा पाडा. लेजंड क्रिकेटर विजयदादा पाटील यांचे आगमन झाले वाडेकरचे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पद्माकर भोईर असतील, भरपूर जुने खेळाडू पण पाहिले, त्यांच्या वेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या आणि त्यांचा खेळ पाहणं एक पर्वणी असेल, कारण की पद्माकर भोईर यांचा उल्लेख आम्ही काल खाडी चषकमध्ये सुद्धा केला होता. परशुराम पाटील साहेब, आपण या, आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. कोच आहेत जयरुमान बेतोडे संघाचे. बेतोडे 40+ वर्सेस वाडेकर 40+, पुढची मॅच आहे. पण 40+च्या खेळाडूंचं एक वैशिष्ट्य आहे, पहिली मॅच सुरू होण्या अगोदर दुसरी ज्या टीमची मॅच असते ते खेळाडू उपस्थित असतात. काय सांगशील? नक्कीच, याला म्हणतात शिस्त. कारण का त्यांना माहिती आपण शिस्तीने वागत आलोय, आता देखील आपण शिस्तीतच खेळायचंय. बघा विजय यांचा सामना आपण पाहिले तर राष्ट्रगीत घेणार होतो आपण, त्यानंतर आपण पाहिलं तर वामन म्हात्रे साहेब जे वामन वजे साहेब जे आपल्यामध्ये आज नाही, आणि त्यानंतर बिपिन राऊत सर ज्यांचं आपण पाहिलं तर अपघाती निधन झालं, त्यांनाही श्रद्धांजली वाहणार आहोत. पहिले सर्वप्रथम आपण नॅशनल अँथम राष्ट्रगीत घेणार आहोत. जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल आपण उभं राहा, आपल्या कॅप रिमूव्ह करायचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपण नॅशनल अँथम घेतो त्यावेळी आपल्याला कॅप रिमूव्ह करावी लागते, कारण की हा राष्ट्राचा सन्मान आहे. जे प्रेक्षक बसलेत त्यांना पुन्हा विनंती करतो की आपण उभं राहायचे जागेवर. डीजे मास्टरलाही विनंती असेल, मी जसं कॉल करेल आपण रेडी राहायचे. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की. 2 मिनिटं जागेवर आपण उभं राहूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा मांडणार आहोत. आपण पाहिलं तर मगाशी मी उल्लेख केला बिपिन राऊत सर ज्यांचं आपण पाहिलं अपघाती निधन झालं, आणि त्यानंतर वामन वजे साहेब असते, आणि कोरोनाच्या काळात जेवढे आपले खेळाडू असतील, मान्यवर असतील, आपले सपोर्टर असतील, या सर्वांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 2 मिनिटं जागेवरती भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. शांती शांती करके बरोबर आपण पहिल्या बेतोडे गाव म्हटल्यानंतर दत्ता बजे सुद्धा एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचंही निधन झालं. तर याच दरम्यान तुम्ही पाहतायत मुकेश दादा पाटील यांचं आगमन झाले. माजी सरपंच सोनारपाडा. टॉस आपण करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल, कंपल्सरी चेसिंग हा नियम तुम्हाला माहिती आहे. 2 षटकाच्या आत चेंडू या मॅच साठी नवीनच चेंडू आहे. दोन्ही इनिंग साठी नवीनच चेंडू असेल, लक्षात घ्या. मात्र जशी वाडेकर आणि बेतोडेची मॅच सुरू होईल त्यानंतर 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, मात्र त्यानंतर जुना आहे. मात्र या मॅच साठी नवीनच चेंडू असेल, लक्षात घ्या. मुकेश दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटचे एक निश्चिम चाहते आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम त्यांनी इथे खेचून आणलंय. मानपाडा सोनारपाडा म्हटलं तर खूप जवळचं नातं सुद्धा आहे. सातत्याने एकमेकांना सपोर्ट सुद्धा पाहू त्यांचा भरपूर असतो. जीटीसी लाईव्ह तुम्ही पाहू शकता. ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि जीटीसी वाहिनी अशी तुम्हाला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून 40+ खेळाडू असो किंवा रेग्युलर खेळाडू असो अर्धशतक पाहिल्यानंतर ती इनिंग तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहायला मिळते. विजयदादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. एक लेजंड क्रिकेटर वाडेकरचे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. चांगलं बॅटल असेल. एका बाजूला बेस्ट वर्सेस बेस्ट पद्माकर भोईर आहेत, एक लेजंड क्रिकेटर, आणि एका बाजूला विजय पाटील. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. टॉस झालेला आहे. टॉस
देवीचा पाडा संघ टॉस विने कंपल्सरी चेसिंग. डीजे मास्टरचे कौतुक करेल. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 4 दिवस ऐकायला मिळणार आहे. रॉयल डीजे प्रथमेश वजे आमच्या आवाजाची काळजी जरूर घेतील. 4 दिवस सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या सर्वांनी व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. अनंत वजे साहेब सुद्धा तुम्ही पाहताय पिंपळादेवी मानपाडा 40+ म्हणून जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो अनंत वजे साहेबांचा खूप मोठा सपोर्ट या संघाला असतो. का तुम्हाला सपोर्ट ज्यावेळी असतो त्यावेळी तुमचा खेळ चांगला होतो. लक्षात घ्या. पाठीराखी तुमच्या असतील तर तुमचं क्रिकेट जरूर चांगलं पाहायला मिळेल. म्हणून 40+ क्रिकेटमध्ये पहिल्यांदा इतकं चांगलं खेळाडू कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप मोठं व्यासपीठ आपण 40+ मध्ये निर्जेच्या मैदानात सुद्धा पाहिलं होतं. आणि आता मात्र मानपाडा संघाचं मी कौतुक करेल. खूप मोठं व्यासपीठ आमच्या मान्यवरांसाठी. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण 5 षटकांची लढत असेल. 25 मिनिटाचा अवधी असेल कारण की जास्त वेळ घेऊ नका. आपण पाहिलं तर सुनील सुद्धा आमच्या कॅमेरामॅनची भूमिकेत आहेत. जवळजवळ 11 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय आम्ही. मुकेशदादा पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सुखदेवदादा पाटील देवीचा पाडा संघ टॉस विन आहे. आमच्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांनाही विनंती आहे. फिल्डिंग लावायचे देवीचा पाडा. कारण 3 खेळाडूंना संधी 40+ संघटनेने दिलेली आहे. 2 खेळाडूंना माफ करा. 2 खेळाडूंची जर्सी वेगळी असली तर असू शकतो कारण की आपण पाहिलं तर प्रदीप बऱ्याच वेळा जॉबवरनं सुद्धा येतात. त्यामुळे तुमची 2च खेळाडूंची जर्सी वेगळी असेल तर चालेल. लक्षात घ्या अन्यथा पेनल्टी असू शकते. आणि 40+ संघटनेचे जे नियम आहेत तेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. चला फिल्डिंग लावा लगेच. राजू मात्रे आपल्याला वेळ कमी 11 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपल्याला 5 षटकांचे कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या. दिसतील. आणि एक महत्वाची सूचना असेल आमच्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना की आपल्या ज्या फोर व्हीलर आहेत, बाईक आहेत, रिक्षा असेल, थोडं व्यवस्थित पार्किंग करा जेणेकरून खेळाडूंना काही अडथळा येईल असं वागू नका. कारण पार्किंग भरपूर आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पार्किंग करा. चला देवीचा पाडा संघ आपलाही 12 खेळाडू येऊ द्या. नसेल तर हरकत नाही, मात्र असेल तर पाठवा.
तर मंडपवाले कुठे असेल तर आपण जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये या. मंडपवाले कोणी प्रतिनिधी असतील तर आपण जरा या लवकर. दमनताई बजे तुम्ही पाहताय तर माजी नगरसेविका सुद्धा राहिलेले आहेत सभापती, आणि त्यानंतर जागतिक स्तरावरती पर्यावरण राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीला जाऊन त्यांना मिळालाय. त्यामुळे अग्री समाज सुद्धा बाळूपाडीला कुठेही मागे नाहीये. तर त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर तुमचं जर कार्य चांगलं असेल तेव्हाच तुमच्या नावाची चर्चा होते. जागतिक स्तरावरती पर्यावरण राष्ट्रीय पुरस्कार मिळणं इतकं सोपं नाहीये बाळू, आणि महिला वर्ग सुद्धा पण कुठे मागे नाहीयेत. मी मगाशी उल्लेख केला, वंदनाताई वजे सुद्धा उपस्थित आहेत, शीतलताई वजे सुद्धा उपस्थित आहेत, त्यानंतर संतोष वजे यांच्या कन्या सुद्धा आपण पाहिलं तर नंदिनी वजे आणि ऋषाली वजे सुद्धा उपस्थित. त्यांनाही क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे त्यांची उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कैलास मोरजी सज्ज झालेले आहेत आणि शशांक पाटील अर्थात नितीन पाटील. 2 पंच तुम्ही पाहू शकाल. 5 ओव्हरची मॅच असेल, 25 मिनिटाचा अवधी असेल. राजू काटे सलामीला आहेत आणि 9 सेकंडला संतोष काटेत, म्हणजे 2 भाऊ मार्क वास्टिवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सामना सुरू होईल. जाऊया आपण पहिल्या सत्रामध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक आणि आमचे खूप जवळचे मित्र बाळूपाडे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे कुरुदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा जे आपल्यातून आज निघून गेले स्वर्गीय शिवाजीदास शेलार, राकेश म्हात्रे आणि आमचे 2 बंधुराज यशवंत पाटील, सुरेश पाटील यांच्या देखील स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बघा दोन्ही एंड 5 षटकांचा सामना असणार आहे. नितीन आज बघितलं तर आमचे सुपुत्र यथार पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जगदंब चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो, आणि एकवीरा चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. या एकवीरा चरणी प्रार्थना. 2 बलाढ्य संघ टॉस जिंकला. देवीचा पाडा 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आपण गावदी नारिवली 40+ संघाला आपण बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी राजीव काठे आणि संतोष काठे, हे 2 काठे बंधूंची जोडी आपण पाहू शकता. दोघंही बंधू राज आहेत, म्हणजे आत्ताच नितीनने सांगितलं स्टीवा मार्कवा. नितीन आपण पाहिले तर इरफान पठाण, युसुफ पठाण असे कित्येक बंधुराज होऊन गेले की त्यांनी आपल्या देशासाठी प्रतिनिधित्व केलं. एंडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, अकमल बंधू, कमरान अकमल, उमर अकमल, डेव्हिड हसी, मायकल हसी असे बरेचसे दिग्गज खेळाडू होऊन गेले की त्यांनी आपल्या देशासाठी खूप चांगलं प्रतिनिधित्व केलं. तो गोलंदाजी मार्क होते, पहिलं षटक घेतोय शरद मात्र, एक अतिशय चांगला गोलंदाज मानपाडा एंड कडून. स्ट्रायकेला फलंदाज राजीव काठेला आपण पाहू शकता. P1चं षटक आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर याच मॅच साठी फक्त नवीन चेंडू असणार आहे. दुसऱ्या मॅच साठी आपण 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर आपण नवीन चेंडू मिळेल, त्यानंतर जुना चेंडू मिळेल. शरद गोलंदाजी मार्क त्याला टाय ऑन देते पहिल्या चेंडूसाठी. आपण ही स्पर्धा पाहता जय पिंपळादेवी क्रिकेट संघ 40+ मानपाडा आयोजित आपण येतोय जय पिंपळादेवी चषक 2021 पर्व. शरद तो राजू, पहिला चेंडू बॉलर बॅक टू ड्राइव्ह केला. यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे जे पण चेंडूला फीड करतो. सिंगल इथं चीकी सिंगल पूर्ण केली गेलेली आहे आणि खातं उघडलं जातं. यावेळेला आपण येतं राजीव काटेचं आणि आपण येतोय नारिवली 40+ संघाचं. तर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर शरद 2 बंधुराज आहेत. राजीव काठे कोण विसरणार. आपण ते स्वर्गीय रतनबा स्मृती चषक मध्ये पहिला आपण येतं गोल्ड मेडल ज्या खेळाडूला मिळालं होतं, सोन्याचा कॉइन मिळाला होता. आणि नितीन या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, 20चा एक कॉइन तो नाणेफेकीसाठी दिला जातो. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिडविकेटला क्षेत्ररक्षण, मिडॉनला क्षेत्ररक्षण शरद संतोष. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चाललाय वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजी होतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत इथं 3री धाव चित्याच्या वेगाने पूर्ण केले. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट. चित्याच्या आणि हरणाच्या चपळाईने तर 3 धावा पूर्ण केल्या आहेत. दशक धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला नारिवली 40+ संघाची 4 धावसंख्या. तर राजीव आणि आपण संतोषी बंधुराजाची जोडी खूप चांगलं कॉर्डिनेशन बघायला मिळतंय.
बघा मी आमचे जे पाहुणे आहेत त्यांना थोडंसं विनंती करतोय, थोडंसं दादा आपण आवाज थोडंसं शांत थोडंसं सायलेंट मध्ये आपण बोला, की जेणेकरून तुमचा आवाज माईक पर्यंत जाणार नाहीये. शरद पुण्याचा गोलंदाजी मार्ग सायकल राजूला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला बॉल बॅक टू आपण इथं क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड आपला खूप चांगला झेल पकडलाय. आपण म्हणजे तर मधू आहे बिग विकेट. राजू काठे बॅक टू पॅव्हिलियन जड पावलांनी मैदान सोडतो नितीन. बघा प्रॅक्टिस करतायत वाडेकरचे, जरा थोडं सहकार्य करा विजय दादा. आपण मॅच चालू आहे, सराव करा पण आपण मैदानाच्या बाहेर थोडंसं मॅच जरा थांबवा, कैलास टेम्पो येऊ दे. लक्ष्मण गोरपेकर संदीप गोरपेकर यांचे बंधुराज सिक्सर किंग 14 गावातील सर्वात लांब षटकार कोण मारतो तो संदीप गोरपेकर यांचे बंधुराज लक्ष्मण आले. आता सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला संतोष. हा चेंडू ऑन साइडला टायमिंग बेमिस आलाय लक्ष्मणच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिला षटकार तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर दणदणीत षटकार. थोडासा शॉर्ट अँड व्हाईट चेंडू टाकला आणि काय प्रार केला. लक्ष्मण आघात करतोय षटकाराने आपण येतोय आणि करिअरची सुरुवात देखील षटकारानेच केली होती. धावसंख्या 10 फलकार ती दुहेरी अंकामध्ये 1 गडी बाद. नारिवली 40+ संघ 10 धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला 5 षटकांची मॅच आहे. सकाळचं सत्र नितीन थोडंसं आपण म्हणजे दमटमय वाटाभर आता सूर्याचा कडक प्रकाश जाणवतोय शहरात. हा चेंडू बॅकपट जाऊन स्क्वेअर कट करतोय यावेळेला डीपिश कव्हर रिजन मधून चेंडू जातो सी पाकावर रिजन मधून सी मारच्या बार दमदार चौकार. धावसंख्या धावफल कधी 14 धावा. चांगली बॅटिंग करतोय बघा लक्ष्मण यावेळेला खूप चांगली बॅटिंग करतोय. शरद पुण्याचा गोलंदाजी मार्कर ऑफ साइडला शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट लाईक चेतेशन डिपिश कव्हर कव्हर मिड ऑफ लाईक चेतेश. हा चेंडू बॅकफुट जाऊन क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय, क्रिकेटचा क्लास दाखवतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सी मारशा बार चौकार. आई राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई. काय बात आहे सुजल, स्वागत आहे आपलं देखील. जबरदस्त ऑपरेटिंग चालू आहे. तर डीजेचं मास्टरचं देखील नाव आपण डीजे साऊंड सिस्टम आपण पाहू शकता. रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन आणि राजासारखं डीजे ऑपरेटिंग देखील त्यांच्या माध्यमातून केलं जाते. धन्यवाद सुजल. 4 दिवस तुम्हाला आमच्या आवाजाची काळजी घ्यायची. पहिलं षटक संपलं आणि 3 दमदार सुरुवात बघायला मिळते. नितीन राजू काठे बाद झाला आणि आपण इथं पहिला गडी जरी बाद झाले तर 18 धाव केल्या त्या 2 फलंदाजांनी. काय म्हणशील लक्ष्मणच्या फलंदाजीबद्दल? नक्कीच बाळू सुरुवात चांगली केली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली. आणि क्रिकेट असा खेळ आहे की क्रिकेट हा खेळ एका दोघांचा खेळ नाही, सांघिक खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी राजू काटे खेळ असं नाहीये, कारण की राजू काटे या 40+ फॉर्मेटचा आपण विचार केला तर 2 अर्धशतक त्यांनी ठोकलेत. अजूनही कोणताही फलंदाज नाही ज्यांनी 2 अर्धशतक ठोकलेत. त्यामुळे राजू काटेची प्रत्येक वेळी बॅटिंग होईल असं नाहीये. प्रत्येक खेळाडूला आपलं योगदान द्यावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच नितीन, क्रिकेट म्हटलं तर सांघिक खेळ आहे. 11 जणांनी जर चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही चांगला संघ तुमचा होईल. आता राजू बाद झालाय, लक्ष्मणने मोर्चा सांभाळायचा स्ट्राईक केला संतोष. मधू चेंडू बॅकपॉट जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर खाली जातोय, हाईट फॅक्टर मिळत नाही या चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. कारण खेळपट्टी जर बघितली तर शेना आणि मातीने बनवलेली खेळपट्टी. मधू मात्र येतो गोलंदाजी मार्कवर अशोक पाटील. पुढे तो मधू
सायकल संतोष हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जाते यावेळेला मिडलवरून आपण येतोय क्षेत्ररक्षक आला यावेळेला आपण इस्लामवरून जो पण चेंडूला फीड करतो. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकावरती 19. नरिवली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस झाल्यानंतर आता बघितलं तर नाणेफेकी गमावली आहे. स्ट्राईक केला लक्ष्मणला आपण पाहू शकता. मधू आमच्या समालोचक कक्षा एंड कडून राईट आर्म ओर देकडनं मारा करतोय. सायकलला लक्ष्मण गोरपेकर. फुल टॉस यावेळेला डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून मिड ऑन मिडच्या मधून चेंडू जातो. यावेळेला लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून सीमारेषा बाद चौकार. रोज बिगड़ते शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बोलते. संदीप गोरपेकर यांच्याकडून देखील शुभेच्छा. धन्यवाद संदीप, खूप चांगली बॅटिंग करतोय. लंगपला चेंडू सीमा पार गेला यावेळेला. हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. जोपर्यंत चेंडू थट्या सर्कल मध्ये गोलंदाज येऊन चेंडूला आपण यष्टीरक्षक होतोय, चेंडूला फीड करतोय. परत 1 मिनिट नितीन खूप चांगली बॅटिंग लक्ष्मण गोरपेकर करतोय. कारण का संधी आहे, त्याला माहिती हा मौका मिळाला आहे, या संधीचं सोनं करायचंय त्याला. तर पांडुरंग वजे साहेबांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. कारण मधू हा चेंडू यावेळेला उंच गेलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. बिग विकेट फलंदाज बाद. प्रदीप खूप चांगला झेल पकडतोय. संतोष बॅक टू पवेलियन. समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. काय म्हणशील नितीन या 2 फलंदाजाबद्दल? नाही बळू, पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या. मध्ये इथे थोडंसं कमबॅक मधूनही केला होता, मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, त्यामुळे धावा 28 झाल्यात. आणि आपण सरासरी पाहिली तर 14.00च्या सरासरी आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रत्येक टीमला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. पुढची मॅच बेतोडे आणि 40+ वर्सेस वाडेकर 40+. नितीन आपण सूचना केल्या आहेत, त्यामुळे दोन्ही कॅप्टननी आमच्या आपण बोलले तर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आम्ही टॉस घेऊ, त्यांचा इनिंग ब्रेकमध्ये GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता कैलास 4G मॅन फ्रॉम धानसर, शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप, आज समालोचकाच्या भूमिकेत नितीन काळन. मी बाळू पाटील पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो. गुणलेखक अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा. तर याच दरम्यान सोनारपाड्याचे सत्यवान ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सत्यवान ठाकूर असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं क्रिकेटवरती निश्चम प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवरती. आणि प्रत्येक 40+ नाही, रेग्युलर असो किंवा अंडर 21 असो, प्रत्येक खेळाडूला ते सपोर्ट करत असतात. नक्कीच नितीन स्वयंसेवकांना विनंती करतो सीमेरेषा तैनात राहा, जेणेकरून योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल लगेच. गोलंदाजी मार्गावर येतो एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, एक यष्टीरक्षक आणि तेवढाच चांगला फलंदाज प्रदीप येतो. स्ट्रायकेनला मनोहरला आपण पाहू शकता. पण मनोहर कशावर बॅटिंग करतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातोय शॉर्ट लेगला, मिसफील्ड होते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या का पाहायचंय. थोडासा फुटबॉलचा प्रकार देखील नितीन पाहायला मिळाला, पण काही हरकत नाहीये. चेंडू फीड मात्र झालाय. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 2 गडी बाद 30 धावसंख्या. नारिवली 40+ संघ. बाळू येते तिथे क्षेत्ररक्षक. बाळूचा आपण विचार केला तर पहिली स्पर्धा 40+ आपण पाहिली तर कोळेगावने आयोजित केली होती. रणजित संते यांनी, जे कोळेगावचे शाखा प्रमुख आहे. काय झेल बाळूने टिपला होता. बाळू वेगाने जाऊन नितीन अप्रतिम.
नितीन या 14 गावांचा आपण आता नारिली गावचा जेव्हा जेव्हा आपण आता उल्लेख करतो ना, जगदीश पाटील आमचे समालोचक, हा चेंडू खूप चांगला आहे, गुडल्या स्पंदन टेकअप झाला. त्यानंतर आपण आता प्रथम नाव येतो ते म्हणजे आपण आता विश्वनाथ दादा म्हस्कर. जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप जबरदस्त व्यक्तिमत्व. सातत्याने नितीन क्रिकेटला सपोर्ट आणि जेव्हा जेव्हा संकष्टी चतुर्थी असते त्यांच्या मैदानात भोजनाचा देखील वाटप केला जातो. पण इथं प्रदीप गोलंदाजी मार्कवर कमबॅक करतो का पाहायचंय. सायकलला मनोहरला आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊन ऑन साइडला फेकून देतो, टायमिंग बेमिसाल, चेंडू करतो हवाई सफर, मिळून देतो मनोहर आणि आपण नारिवली संघाला 6 धावा. षटकार. चेंडू डान्सिंग डाऊन, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विलासे, चूक होत नाही, फलंदाज बाद. मनोहर बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज कैलास गोरपेकर. बघा, प्रत्येकाने स्वयंसेवकांना विनंती असणारे संतोष वजे आपण लक्ष द्या, कारण की स्वयंसेवक सीमेवरच्या तैनात ठेवा, एकत्र बसू नका. फार मोठी जबाबदारी आहे, 4 दिवसाची तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. मामा, क्रिकेटमध्ये आपण बोलले ना, स्पर्धा ठेवणं सोपं असतं पण ती राबवणं फार अवघड असतं. तर नाना प्रकारचे प्रेक्षक येतात. स्ट्रायकेला फलंदाज लक्ष्मण गोरपेकर आता पाहायचं कशावर बॅटिंग करतोय. प्रदीपला यश मिळालंय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्बॅन डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लोंगापला आपण क्षेत्ररक्षण आता एक्स्ट्रा कव्हरला आणलं, आता एक पॉइंट सीमेरेषेकडे क्षेत्ररक्षण तैनात केलं डीप मध्ये. प्रदीप, चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू जातो यावेळेला शॉर्ट टर्बॅन रिझर्व मध्ये. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा, कैलास पोरजी किती चांगला डिसिजन देत आहेत, लगेच सांगतात की लेग बाय. कारण नितीन, क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमायचं? ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे, अशाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नियुक्ती करू शकता. आणि कैलास पोरजी एक जबरदस्त फायटर क्रिकेटर आहेत. आज देखील ते क्रिकेट खेळतात. शशांक देखील आज क्रिकेट खेळतात. एक जबरदस्त पंच आहेत. चेंडू चेंजा पेस लोवर फुलटा चेंडू टाकला होता, फ्लाईट दिली होती चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती दे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 37. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊ दे डीजे. विदा केली गेली. नितीन, एक 10 ते 12 वर्षाचा कालखंड आपण जर पाहिला, तेव्हा जेव्हा जेव्हा मॅचेस असायच्या तेव्हा भरपूर खेळाडू आपण ते आपल्या घरनंच पाणी घेऊन जायचे, बॉटल असायच्या, कॅन्ड असायचे. काय म्हणशील नितीन आजच्या या क्रिकेटबद्दल? नक्कीच क्रिकेटमध्ये प्रचंड बदल झालेला आहे बाळू, कारण की ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला की पूर्वी युट्यूब सुविधा सुद्धा नसायच्या. आणि पूर्वी आपण पाहिलं तर जे क्रिकेट खेळ खूप चांगला व्हायचा, खूप रेकॉर्ड झाले असतील, 50 झाले असतील, हॅट्रिक झाले असतील, मेडन षटकही झाले असतील, मात्र यूट्यूब सुविधा त्यावेळी नव्हती. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर 15 ऑगस्ट कोण विसरणार, ह्या दिवशी मात्र GTC वाहिनीचं उद्घाटन सोहळा पार पडला मोठा गाव येथे. आणि त्यानंतर आपण पाहतोय खेळाडू जे पडद्या आड होते ते मात्र आता खेळाडू प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. कोणत्या खेळाडूने अर्धशतक मारलाय, कोणत्या खेळाडूने हॅट्रिक घेतली, कोणत्या खेळाडूने विकेट हॅट्रिक, मिडन ओव्हर कारनामे केलेत. आणि ते सर्व तुम्हाला पाहायला मिळतं. याचं कारण वाहिनी आणि GTCचं मी कौतुक करेल. नक्कीच नितीन, जेव्हा आपण बघितलं तर GTCच्या वाहिनीच्या उद्घाटनाला आपण गेलो होतो,
तो 1 वर्ष पूर्ण आपल्याला देखील टी शर्ट प्रदान केले तर आणि सूरजने देखील आमच्याशी बातचीत कर सांगितलं की बाळू मला भरपूर अपडेट द्यायचे असतात त्यामुळे भरपूर मेहनत देखील करावं लागतं रात्री झोप देखील मिळत नाहीये तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया गोलंदाजी मार्कवर येतो मधू दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय धावसंख्या धावफल कधी 3 षटकाच्या समाप्तीत 3 गडी बाद 12.33च्या सरसरणी आपण इथं 37 धावा लागल्यात मधूचं षटक आता पाहायचं कशावर फेकतो आणि लक्ष्मण गोरपेकर ज्याच्याकडे संपूर्ण संघाच्या आशा पल्लवित असतील तो मात्र इथून बॅटिंग कशा प्रकारे करतोय ऑन साईडला क्षेत्ररक्षण तर प्रवीण वजे जर आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय हा चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होत आहे क्षेत्ररक्षक प्रदीप चूक करतोय त्याच्या हातातून चेल आपण तो निसट आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार थँक्यू मंडपवाले कुठे असतील तर आपण जरा लवकर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मंडपवाले पुणे एकदा मधू गोलंदाजी मार्फत स्ट्रायकरला लक्ष्मण हा चेंडू यावेळेला ऑन द टॉस स्क्वेअर कट करायचं होतं यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये चेंडू जातो यावेळेला आपण म्हटलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत चांगली इथं आपण म्हटलं तर रनिंग बघायला मिळते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 45 धावा जीवदान मिळालंय लक्ष्मण गोरपेकरला लक्ष्मण जीवदानाचा किती फायदा घेतो पाहायचं नितीन क्रिकेटमध्ये जीवदान फार महागात पडतात मधू पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय हा चेंडू ऑन साइडला टायमिंग बेमिसाल चेंडू जातो यावेळेला आउट ऑफ पार्क षटकार आपण तर लक्ष्मण 37 धावांची खेळ करतोय हा चेंडू बॅक पुढे जाऊन लेट कट करतोय यावेळेला चेंडू चालला यावेळेला वेगाने पॉइंट सीमेरेषेकडे थोडीशी गती कमी झाली तिसरी धावीतून पूर्ण केली जाते का पाहायचं आणि चित्याच्या वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या धाव फलगती आपण पाहू शकता 54 धावा जबरदस्त बॅटिंग करतोय लक्ष्मण मोठे फटके मारतोय स्क्वेअर कट देखील करतोय नितीन जेवढा ऑन साइडला स्ट्रॉंग खेळतोय ना तेवढा ऑफ साइडला देखील स्ट्रॉंग खेळतोय लक्ष्मण वैयक्तिक पोचते आपण म्हणजे तर 40 धावांचे खेळ करतोय 11 चेंडू 40 धावा स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता कैलास चौथं षटक प्रगती पथावर हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राइव्ह बघायला मिळालाय चेंडू जातो यावेळेला आपण थोडासा उसळी घेत जातोय जोपर्यंत लॉंग ऑफ तसे होते चेंडूला फीड करतोय 2 10 मिनिट आहेत धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला अब तक 56 तिसरी धाव देखील कंप्लीट केली नितीन थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळतं देवीच्या पाडा 40+ संघाच्या माध्यमातून आणि त्या चुकीचं रूपांतर आपण विपक्ष संघ फायदा घेऊन अजून एक धाव कंप्लीट करतोय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 57 धावा 57 धावा स्ट्रायकरला लक्ष्मण चेंडू 5 फूट जाऊन स्क्वेअर कट करतोय क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय चेंडू जातोय स्वीप आकावर रिजन मधून सी मार्शा पार देत दनादन चौकार देवीचा पाडा वय वर्ष 52 यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे वाडेकरचे एक लेजंड क्रिकेटर सुनील मामा चौधरी यांचाही सत्कार केला जाणार आहे गुरुनाथ म्हात्रे जे देसाईचे आहेत गिरीश पाटील संदप जनार्दन पाटील निजे विश्वास रसाळ निजे देवदास पाटील निजे श्रीपद म्हात्रे निजे द्वारकानाथ आपण पाहतो एक लेजंड क्रिकेटर चिकनगर संभाजी म्हात्रे कोळेगाव शिवाजी जोशी जुनी डोंबिवली राजू जोशी जुनी डोंबिवली विलास म्हात्रे देवीचा पाडा जे गायक आहेत श्याम पाटील आजदे जे कलाकार आहेत नरेश म्हात्रे मानपाडा
ते एक कलाकार आहेत आणि एक चांगले क्युरेटर सुद्धा आहेत. खास करून या सर्वांचा सन्मान सुद्धा जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40 वतीने केला जाणार एक विशेष सन्मान आहे. नक्कीच नितीन, कैलास खेळतो आपण तर लक्ष्मण खेळतोय 12 चेंडू 44 धावा टाय होऊन जाते. पाहिजे स्पर्धेतील पहिला 50 धावा कुठं गोलंदाजी मार्कवर येतोय. रमा येतो यावेळेला. पाहिजे रमा कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय आणि कैलास पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय, किती जास्तीत जास्त लवकर स्ट्राईक देतोय लक्ष्मणला. आणि लक्ष्मण या स्पर्धेतील 50 धावा कुठतो का, असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावतात नितीन, पण त्याचं उत्तर मिळेल आपल्याला या 6 चेंडूंमध्ये. रमा येतो गोलंदाजी मार्कवर मनपाडा एंड कडून. दर्शक धाव फलकावरती आपण पाहू शकता नारिवली 40+ संघाची 3 गडी बाद 61 विकेट आणि टॉसला महत्व नाही आणि 3 कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन वाडेकर आणि बेतोडे 40+ संघाचे कॅप्टन या. रमा गोलंदाजी मार्क टाकला कैलास. हा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने खेळतोय. टायमिंग बेम चालतोय. राजी होतोय पण त्याला बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. दमदार चौकार. ते राहुल भाई पाटील म्हणजे आपण इथे सुजलच्या मामाचं गाव. क्या बात आहे सुजल. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत राहुल पाटील. त्यांच्या माध्यमातून देखील आता स्पर्धा येणार आहे अपकमिंग टुर्नामेंट. पुणेकर रमा गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षेत्र आपण पाहू शकता. लॉंग लेटरेज मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला पेट्रोलियम करतात तैनात केले जाते सीबी रेषेवर. रमा गोलंदाजी मार्कवर टाकला कैलास. हा चेंडू खूप चांगला होता. ऑन साइडला खेळत होता यावेळेला. फलंदाज बाद होता यावेळेला. नितीन, जेव्हा जेव्हा नारिवली संघ खेळतो ना, जगदीश पाटीलचं आम्ही नाव नक्की घेतो. सुभाष पाटील आलेत, बंधू राजेत जगदीश पाटील यांचे पाहिजे लक्ष्मण या स्पर्धेतील पहिली 50 धावा कुटण्याचा बहुमान मिळवतो का पाहायचंय. राजू काटेर 50 मारले आहेत. नाही नक्कीच बळू 40+चा नवीन सीझनचा आपण विचार केला तर राजू काटे पहिलं अर्धशतक आहे. दुसरंही अर्धशतक राजू काटेच आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर किरण ठाकूर आहेत जे खिडकालीचे ज्यांनी अर्धशतक ठोकलं. त्यानंतर निलेश पांचा आहेत आणि त्यानंतर संदीप म्हात्रे नवापाडा. म्हणजे 4 खेळाडू आहेत आणि 5वा खेळाडू आता लक्ष्मण गोरपेकर ठरतोय का पाहायचे या स्पर्धेमध्ये. रमा गोलंदाजी मार्ग टाकला सुभाष. थोडंसं फॉलो थ्रो मध्ये व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर जातोय. बघा संतोष वजे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. या स्पर्धेची भरपूर मोठी जबाबदारी आहे. गोल्डन मॅन आहेत नितीन. एक पूर्णपणे मैदानाचा फेरफटका मारला. या स्पर्धेमध्ये अजून तर काय कमतरता नाहीये ना. रणजित ठाणगे देखील त्यांना सांगतायत की अजून आपल्याला काय इम्प्रूव्ह करायचं आहे उद्याच्या दिवसात. हा चेंडू यावेळेला टायमिंग किती चांगला आहे. स्टँड अँड दिलो चेंडूला फेकून देतो आडव्या बॅटने. मिड विकेट सी मार्शावर षटकार. तर नितीन, पिंटू म्हात्रे देखील व्यासपीठावर आहेत. सकाळपासून मला भरपूर कॉल केले. मी सांगितलं पिंटू आम्ही वेळेवर येणार, मॅच चालू व्हायच्या आधी येणार. आता देखील सांगते की बाळू टॉस करा. बोला पिंटू करू, इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू, कारण मॅच देखील फार महत्त्वाची मैदानावर आहे. धावसंख्या 10 फलकावरती 71. काय बॅटिंग केली जाते नितीन. येणारा प्रत्येक फलंदाज आगाज करतोय, आक्रमण करतोय. रमा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सायकलला सुभाष. हा चेंडू यावेळेला आपण तर फलंदाज बाद होतो पण पंच वाईट चिखून करतायत. अव्वंतर धवेने भर धावसंख्या 10 फलकावरती 72. चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील आम्हाला माहिती देत की अजून या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. लक्ष्मण गोरपेकर पाहायचं 50 धावा कुटतोय का. आणि नारिवलीचं आपण तर दुसरा फलंदाज ठरतोय का पाहायचंय. राजू काटेने 2 वेळा 50 धावा कुटल्या आहेत. शरद पाटील एक अतिशय अटॅकिंग क्रिकेटर.
म्हणून त्यांची ख्याती आहे. नारिवलीच्या स्पर्धेत भरपूर मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. प्रमुख पाहुणे देखील होते नितीन काळे, आम्हाला माहिती होतं. क्या बात आहे. एक फायटर क्रिकेटर आहेत. आता चेंडू बाकी अशोक पाटील आम्हाला माहिती होतं की तीन चेंडू आणि आपण आता 44 धावांची खेळी करतोय. लक्ष्मण गोरपेकर 12 चेंडू 44 धावा कुठल्या आहेत. रमा पायचे इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतो की लक्ष्मण या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठण्याचा बहू शकता या मैदानावरती. जबरदस्त आयोजकांची मेहनत आहे नितीन. वामन वजे साहेबांचं देखील आपण आज आपल्यात नाहीयेत, पण त्याचे 2 कटआउट आपल्या समोर पाहू शकता आपण व्यासपीठाच्या. रमा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फुल टॉस लॉफ केला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद, बिग विकेट. लक्ष्मण गोरपेकर बॅक टू पवेलियन. नितीन फटका चांगला होता, ताकद कमी पडली या वेळेला वडिश लॉंगरला. आता 2 भारी भक्कम शरीराचे फलंदाज मैदानावर आहेत. बच्चे कशा प्रकारे बॅटिंग करतात इथून. चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील मला माहिती आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रमाने चांगलं कमबॅक केलं नितीन. शरद पाटील नॉनस्ट्राईकला. अरुण गोरपेकर एक काळ गाजवलाय क्रिकेटच्या माध्यमातून, रेग्युलर मधून. हा चेंडू खूप चांगला आहे. ऑन साईडला टर्न केलाय चेंडूला. चेंडू जातोय कार्पेटच्या बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. राजूला डीप मध्ये चेंडूला उचलण्यासाठी वेळ घेतोय. थोडंसं फॉर्मलिंग झालं तर 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. नितीन 40+ क्रिकेट म्हणजे ओल्डी आणि गोल्डी क्रिकेट बघायला मिळतं नितीन आपल्याला मैदानावरती. कारण का 1 धाव संघासाठी, 1 धाव आरोग्यासाठी. बाला देखील आपण पाहू शकता, मानपाड्याचे एक अतिशय अटॅकिंग क्रिकेटर आणि तेवढेच चांगले थडब्यांचे क्षेत्ररक्षक. नितीन बालाच्या बाजूने धाव घेणं म्हणजे आपण बोलले तर विस्तवात हात घालण्यासारखं आहे. एवढे चपल क्षेत्ररक्षक आहेत. रमा पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकला शरद धावसंख्या धावफलकात 3. नारिवली 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 74 धावा केल्यात. रमा तू शरद. चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळत होता. फलंदाज बाद होते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 74 आणि 75 धावांचं लक्ष असणार यावेळेला. दहीचापडा 40+ संघ समोर. टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया, तिथे 2 संघाचे संघनायक आपण तर वडेगर 40+ संघाचे संघनायक आणि बेतोडे 40+ संघाचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो या. वडेगरचे कॅप्टन
तो टॉस जिंकलाय बेतोडी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जसा सामना सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या जाडी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. पंच काहीतरी सूचना करतायत. थोडस हॅमिंग होते बघा कैलासपूरजी. बरोबर शशांक पाटील पंचाच्या भूमिकेत. शशांक पाटीलने उल्लेख केला 18-34 इक्वेशन होतं. मला सांगितलं की मॅच जिंकतील आणि खरंच वडोली बीने ती मॅच जिंकली 3 चेंडू राखून. तुम्ही जर क्रिकेट खेळलात तर क्रिकेटचा अनुभव सुद्धा तुमच्याकडे असतो आणि शशांक पाटील भरपूर क्रिकेट खेळलेत तर त्यामुळे त्यांना वडोली बीचा खेळ सुद्धा माहिती आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा गणरायाला वंदन करून या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2021. आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर देवेंद्र बजे, संतोष वजे, अशोक ठाकूर, एकनाथ भोईर, रणजित ठाणगे, मंगेश ठाकूर, बैराम म्हात्रे, प्रवीण वजे आणि त्यांचे सर्व सहकारी याच्या स्वप्नात साकारलेला जय पिंपळादेवी चषक 2021 हा पहिला दिवस आहे. त्यामुळे थोडंसं आपण मागे थोडासा उशीर जरूर झाला. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व आमच्या लाडका महिला वर्ग असतील, शीतलताई बजे, नंदिनीताई बजे, रोशाली बजे असतील, हे सर्व महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित होते. त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे सर्व मान्यवर तुम्ही पाहतायत. खास करून सुखदेवदादा पाटील यांची उपस्थिती आम्हाला लाभली. त्यानंतर मुकेशदादा पाटील जे माजी सरपंच सोनारपाड्याचे तेही या स्पर्धेला उपस्थित राहिले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. अशोक ठाकूर यांना सुद्धा तुम्ही आपण पाहू शकता. पहिलं सत्र आपण पाहिलं बाळू पाटील तर आई गावदेवी नारिवली संघाने 74 धावा कुठल्या त्या लक्ष्मण गोरपेकरची एक मॅरेथॉन इनिंग. तर मंडपवाले कुठे असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. ते कॅमेऱ्याचं काम आपण आधी करूया जेणेकरून आपल्याला रनआउट असेल तर रिव्ह्यू घेता येईल. खूप चांगलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. थोडंसं दव ज्या प्रकारे बाळू पाटील यांनी उल्लेख केला सकाळचं सत्र आहे. ज्ञानेश्वर पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात कारण ज्ञानेश्वर पाटील यांना माहिती बाळू पुढच्या मॅचमध्ये आपल्याला खेळायचे त्यामुळे ते सामना जवळून पाहतायत. काय कशा प्रकारे फिल्डिंग करायचे हे ज्ञानेश्वर पाटील विचार करत असतील. बाळू पाटील पहिला चेंडू आपण पाहतो. राजू काटे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. अंडरआर्म फेकी केली होती आणि इथे कोऑर्डिनेशन नाहीये बाळू पाटील त्यामुळे विलासला मैदान सोडावं लागेल आणि सांघिक यश मिळाले ते आई गावदेवी नारिवली टीमला. थोडीशी घाई इथे दाखवली आहे ती देवीचा पाडा संघाने. 75 धावांचं लक्ष आहे तर मोठी बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे जरूर असेल. मात्र पहिल्या चेंडूवरती यश सांघिक यश मिळाले आणि आता स्वतः मधू मात्र येत आहेत. +40 संघटनेचे अध्यक्ष आपण पाहिलं तर अर्जुनभाई पाटील कल्याण तालुका संघटक म्हणून सुद्धा बाळू त्यांची आताच निवड झाली आहे. म्हणजे खूप मोठी जिम्मेदारी आहे बाईंच्या खांद्यावरती. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे खेळाडू कोणी नाहीये आणि चेंडू सीमा पार जाईल. फलंदाज प्रदीप म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. सुजलचंही कौतुक करेल. खूप चांगलं कोळीगीत संगीत तुम्हाला ऐकायला मिळतात. कारण भाऊ डीजे ऑपरेट करणे इतकंही सोपं नाहीये. सामान किती असो मात्र तुम्हाला ऑपरेट करता आलं पाहिजे आणि सुजल खूप चांगलं ऑपरेट करतात त्याचं मी कौतुक करेल. इथे लाईन पाहावी लागणार आहे कैलास फोरजी यांना. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. वाईटचा इशारा आला. धावसंख्या 5. नारोलीच्या स्पर्धेत प्रदीप म्हात्रेने 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा बाळू केला होता. तर मी इथे जर 75 धावांचा पाठलाग देवीचा पाडा संघाला करायचा असेल तर प्रदीप म्हात्रेला एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल.
एखादा अर्धशतक 48 नॉट आउट होते राजू. हा चेंडू हवेत आहे आणि या मॅचची गोल्डन विकेट असं वाटलं होतं, मात्र लक्ष्मणकडनं झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल सुटलाय बाळू. आणि बघायचं आता झेल नारिवली संघाला किती मागात पडेल. लक्ष्मणचा झेल देवीचा पाडा संघाने सोडला, त्याने जवळजवळ आपण पाहिलं तर बऱ्याचशा धावा कुठल्या 44. आणि आता बघायचं प्रदीपचा झेल नारिवली संघाने सोडलाय, लक्ष्मण गोरपेकरने सोडलाय. तो किती मागात पडतो या मॅच मध्ये आता पाहणं गरजेचं आहे. पुढच्या मॅच मध्ये टॉस सुद्धा झालेले आहेत. बेतवडे संघ टॉस विन आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने मधु म्हात्रे. आणि इथे क्षेत्ररक्षक होते सुभाष पाटील. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. 8 धावा धापल करते. तुम्ही पाहतायत 75 धावांचं लक्ष्य. 8 धावा आतापर्यंत झालेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे. विलास 0वरती बाद झाला. 75 आता मात्र 9 धावा होतील, कारण की पहिल्या ज्यावेळी विलास आणि विलास ज्यावेळी बाद झाला त्यावेळी एकही धाव मिळाली नाही. पहिल्याच धावेला बाद झालाय. 9 धावा, एक सिंगल आलेली आहे. मधुला 1 धाव मिळते. 75 धावांचं लक्ष्य. सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. थोडंसं थांबायचंय. इथे फटका चांगला आणि टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडं आउट ऑफ द पार्क. षटकार. लावायची वेळ कमी आपल्याकडे. नारिवली संघ 15 धावा आल्यात. 60 धावा अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. 24 चेंडू मध्ये 60 धावा. आणि प्रदीप जर मैदानात थांबले तर 60 धावा माग नाहीयेत. देवीचा पाडा संघाडी ॲव्हरेज आपण पाहिलं तर खूप चांगला आहे. 15च्या सरासरीने सूरज माद्रे धावा करायचे आहेत आणि ती सरासरी मिळाली आहे पहिल्या षटकामध्ये. 16 ते 19 या स्पर्धेचा कालावधी आहे. त्यानंतर 20, 21, 22 वाडेकर सुनील मामा चौधरी यांची स्पर्धा आहे. त्यानंतर 23, 24, 25 आपण पाहिलं तर बेतवडे येथे स्पर्धा आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात सुद्धा आपण पाहिलं भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. भगवा चषक स्पर्धा सुद्धा रणजित संदेश शाखा प्रमुख त्यांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहणार आहोत. प्रमोद मडवी दातुल यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा 13, 14, 15 जानेवारी आहे. 9, 10, 10, 11, 12 ओमसे आगासन टीमच्या आगासनच्या माध्यमातून सुद्धा 40+ स्पर्धा आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये बाळू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 40+ सुद्धा. आणि याचं श्रेय आपण पाहिलं तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना आपण जरूर देणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज येतोय मनोहर येतोय खंबालपाडा येथे 2, 3, 4 जानेवारी. नवीन वर्षामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार चषक 40+ तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर 7, 8, 9 जानेवारी उंबाडे येथे स्पर्धा आहे. 10, 11, 12 आगासन आहे. 13, 14, 15 दातिवली. त्यानंतर भगवा चषकची तारीख मध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे. 18, 19, 20, 21 आहे. क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे ती तारीख आपण पाहिलं तर रणजितने माहिती दिली. शाखा प्रमुख कोळेगावचे रणजित संते. सुखदेव पाटील साहेब सुद्धा आपल्यापासून रजा घेत आहेत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला, त्यांनाही शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. मनोहर गोलंदाजी मार. हा चेंडू तुम्ही पाहताय मधुच्या बॅट मधनं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. चौकार.
तर मधूच्या बॅटमधून चौकार आलाय. 75 धावांचं लक्ष ज्यावेळी तुमच्या समोर असेल, तुम्हाला सुरुवात चांगली व्हायला हवी. विलास जरूर पहिल्या चेंडूवरती बाद झाले, मात्र आता सुरुवात यश एका चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेने जरूर वाटचाल करतोय देवीचा पाडा संघ. कारण क्रिकेट या खेळामध्ये बाळू पडेल अशक्य असं काही नाहीये. 434 धावा इंटरनॅशनलला चेस केल्या होत्या दक्षिण आफ्रिकेने. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आपण पाहिलं तर लेग बाईचा इशारा होतो, एक धाव मिळेल, धावसंख्या 20. त्यानंतर T20 सामना आपण पाहिला तर 244 न्यूझीलंडने केल्या होत्या, त्याचा पाठलाग ऑस्ट्रेलिया संघाने केला. त्यामुळे अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. प्रयत्न तुम्ही करा, प्रयत्नानं तुमच्या यश जरूर मिळेल. आणि तो प्रयत्न आता सुरू केलाय. 20 धावा धावफलकावरती जरूर लागलेले आहेत. 75चं टार्गेट आहे, 15च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. गोलंदाज मनोहरचा वापर केलाय. चिंचोलाचा पाडा संघ बाळू तिसरी मॅच खेळणार आहे, मात्र उपस्थिती त्यांची पहिल्या मॅचपासून लाभली आहे. आणि विनोदला तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहणार आहेत. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. आणि यष्टरक्षक आपण पाहिलं तर बाळू पाटीला शरद आहेत, एक धाव इथे मिळेल. डोंबिवली वेस्ट म्हटल्यानंतर बाळू अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर आपण पाहिलंय. बाळा बोराडे सुरुवातीला पण आपसी बाबा हा अंडरआर्म क्रिकेटचा एक संघ होता बाळा बोराडे यांचा. त्यामध्ये आता काही खेळाडू आहेत, त्यांची नावं मला माहिती नाही, मात्र ते खेळाडू आता मला पुन्हा आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत चिंचोळ्याच्या पाड्या संघामध्ये. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं संतोष येत आहेत, संतोष काटे आहेत तिथे. 2 धावा मिळतील. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत मनोहर. दमट वातावरण बाळूपडी आपल्याला पाहायला मिळतोय. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा हे चित्र बाळूपडी आपण पाहिलं, डिसेंबरमध्ये सुद्धा ते चित्र पाहायला मिळते. बेतवडे संघ आपल्याला सूचना असेल, ज्यावेळी तुम्ही मैदानात उतराल त्यावेळी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने तुम्हाला मैदानात उतरायचे लक्षात घ्या. ही खेळ सूचना सर्व खेळून असेल. बघा विश्वनाथ मस्कर खूप चांगली फिल्डिंग करतायत. एक धाव मिळाली. अशोक आम्हाला माहिती देतात पहिल्या षटकात 15 होत्या, या षटकात आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 9 आलेले आहेत, 24 झालेले आहेत. म्हणजे सरासरी 15ची हवी आहे, म्हणजे ती सरासरी कुठेतरी थांबवली आता मनोहरने. मनोहर राईट मोड द विकेट. इथे मात्र थर्डमॅनला चांगली फिल्डिंग कैलास यांची. फिल्डिंगचं स्टँडर्ड काय असते तुम्हाला पाहायला मिळते कैलासकडनं. मनोहर चांगली गोलंदाजी करतायत. 2 षटकांचा खेळ इथे आता समाप्त झालाय. पहिल्या षटकात 15, या षटकात 10 धावा झाल्यात 25. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे 50. सर्व साई भक्त पोहोचलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक देवीचा वाडा संघ थोडीशी आपल्याला कमी पाहायला जरूर मिळतील. तर 80% लोक पदयात्रा करतात. प्रत्येक गावातनं बाळू पदयात्रा जात असते. आज आपण पाहिलं तो गुरुवार सुद्धा आहे. आमचे कॅमेरामॅन GTCचे सॅम सुद्धा शिर्डीला गेलेले आहेत. आज दर्शन जरूर होईल बाळू, कारण आज गुरुवार, साईबाबांचा वार. 2 षटकात धावा झाल्यात बाळू 25. 18 चेंडूमध्ये अजूनही 50 करायचे. बाळू काय सांगशील 18 चेंडू 50 आणि आता राजू काटेचं एक षटक अजूनही बॅलन्स आहे आणि तो आता मला वाटतं गोलंदाजी करण्यात येतोय. नाही नितीन, इथून अटॅकिंग करणं फार गरजेचं आहे. दिल्ली दूर आहे. जर दिल्लीला जायचं असेल तर फ्लाईट पकडावं लागणार आहे. ट्रेननी जाऊन चालणार नाही. त्यासाठी प्रदीपला चांगली बॅटिंग करावी लागणार, मधूला चांगली बॅटिंग करावी. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये राजू सारखा एक फलंदाज आहे अटॅकिंग. धावा होऊ शकतात नितीन, पण प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळेल नितीन. भाऊ नक्कीच राजू काटे येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. राजूने 15 धावा दिल्या होत्या पहिल्या स्पेलमध्ये. तोच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मानपाडा गावांकडून. पहिला चेंडू चांगला होता. ब्लॉकहोलचा वापर करतायत
राजू काटेला माहिती आहे प्रदीपची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. धावसंख्या 26, 17 चेंडू 49 हे इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये लक्ष्मण गोरपेकरची, आणि आता प्रदीपच्या एक मॅरेथॉन इनिंगची गरज आहे ती देवीचा पाडा टीमला. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालेला आहे. बेतोडा संघ टॉस विनय फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. राजू चांगला चेंडू, इन स्विंग गोलंदाजी करतायत आपण पाहतोय, आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती मधूची. 16 चेंडू आणि 49 धावा या मॅच मध्ये आता करायच्या, आणि ज्या खेळाडूचा राजू बाळूपाडी यांनी उल्लेख केला, राजू म्हात्रे मैदानात दाखल होतोय. तर 16 चेंडूमध्ये 49 धावा जर देवीचा वाडा संघाला करायचे असतील बाळू, तर या दोन आता फलंदाजी भूमिका खूप महत्वाची आहे. नितीन आता वेळ फार कमी आहे. दोन फलंदाजी ताबडतोब फलंदाजी चौकार षटकाराची भाषात बोलावी लागणार आहे. तर छक्के चौको को जोडना और गेमबाज को तोडना. नितीन इथे अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. गोलंदाजावर आक्रमण करावं लागणार आहे या दोन फलंदाजांना. नितीन नाही, नक्कीच बाळू, कारण की एका दुकाने काम चालणार नाहीये. षटकार चौकाराच आता मारावे लागणार आहेत, कारण 16 मध्ये 49 इतकं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये, मात्र अशक्यही नाहीये. प्रयत्न करा, यश जरूर मिळेल. राजू काटे राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय कार्पेटच्या माध्यमातून घेत आहे संतोष काटे. डीप मध्ये एकदा पूर्ण झालेली एकच धाव मिळेल संतोष काटे. त्यामुळे दुसरी धाव थोडीशी कठीण असू शकते. 48 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बरोबर, आता चेंडू कमी शिल्लक राहिले, धावा 48 आहेत, त्यामुळे सिंगल डबल नाही ते काम चालणार नाहीये. पुढची मॅच बेतोडे विरुद्ध वाडेकर. निजे चषकचा उपविजेता संघ जय जलेश्वर वाडेकर संघ तुम्ही पाहतायत, आणि याच रेग्युलर वाडेकर संघ आपण पाहिलं तर खाडी चषक मध्ये सुद्धा बाळू खेळणार आहे भोपर टीमच्या विरुद्ध. भरपूर क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. रेग्युलर 40+, अंडर 21 आता स्पर्धा जास्त पाहायला मिळत नाही. राजू राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. शरद पाटील झेल खाली येत आहेत. कोणती चूक नसणार आहे, आणि फलंदाज राजू मात्रेची खेळी इथे समाप्त. थोडासा आता अडचणीत सापडलाय तो देवीचा पाडा संघ. सुरुवात चांगली झाली होती. 15 धावा राजू काटेच्या षटकात आले होते, पण दुसऱ्या स्पेलमध्ये राजू चांगला कमबॅक करतायत. फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, मनोहर आहेत तिथे, आणि इथे रमा एकही चेंडू न खेळता बाद होईल. बरेचसे खेळाडू बाक्षाच्या मैदानात सराव सुद्धा करत असतात. रमा नाराज आहे थोडेसे, एकही चेंडू न खेळता ते बाद झालेले आहेत. राजू इथे एक धाव मिळेल. विष्णुदादा मस्कर आहेत, आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची मागणी मात्र मैदानात केली जाते. ड्रिंक्स मेकर आहेत, आणि इथे 12
46 धावा करायच्या आहेत. पहिलीच मॅच आहे. सध्याला आपण पाहिलं तर सामने थोडेसे जरूर उशिरा सुरू झाले. आता वेळ आपल्याला आता कव्हर करायचे. 12 चेंडू 46 धावा. नागावच्या स्पर्धेत उपविजेता संघ होता नारिवली संघ. कोळेगावच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता. त्यामुळे खेळ चांगला राहिला आहे. देवीचा पाडा संघ थोडासा बॅकफुटवर जरूर दिसतोय. 2 सामने त्यांनी जिंकले होते नारिवलीच्या स्पर्धेत. आता कुठेतरी अजूनही सूर गावसला नाहीये असंच म्हणावं लागेल देवीचा पाडा टीमला. कारण नारिवली संघाला एक ट्रॉफी ऑलरेडी मिळाली आहे नागावच्या स्पर्धेत. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. एकूण मिळणाऱ्या या 5 धावा. कॅप कॉल मला वाटतं दिला नाहीये. रिव्हर्स फटक्याने नुकसान सुद्धा होतं. मात्र संदीप भोईचं नुकसान कधी झालं नाहीये. नक्कीच नितीन, प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. प्रॅक्टिस करा, सराव करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल नितीन. नक्कीच. आणि इथे बळू कॅपचा कॉल दिला नव्हता त्यामुळे नो बॉल होता आणि हा चेंडू फ्रीट होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत. खूप चांगली फिल्डिंग झाली. संतोष काडेत. 11 चेंडू आता 39 धावा या मॅच मध्ये करायचेत. अशक्य असं काही नाहीये. प्रयत्न सुरू आहेत प्रदीपचे. पहिला चेंडू कॅप कॉल नसल्यामुळे नो बॉल घोषित केले. बरेचसे खेळाडू बळू कॅप घालून सुद्धा गोलंदाजी करतात. विकी शेलारला सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलंय कमरपडा संघाचा. ते कॉल देतात. तुम्हाला कॉल द्यावा लागेल. आणि इथे काय झेल टिपलाय. अरुण गोरपेकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नारिवलीची नाईट स्पर्धा आम्हाला आजही आठवते. कॅच ऑफ द डे. खूप चांगली कॅच आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा अरुण गोरपेकर यांची निवड झाली होती. नक्कीच नितीन, जॉन्टी रोजची आठवण करणार एवढं शरीर असून बघा काय कॅच घेतली बॅकवर्ड पॉइंटला नितीन. अप्रतिम. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आजच्या दिवसात. कॅच कोणाची होती तर प्रदीपची. जॉन्टी रोड्स या क्षेत्रामध्ये नेहमी आपण त्याचं क्षेत्ररक्षण करायचा आणि अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण ठरला तर नितीन. नक्कीच हर्षल गिफ्टचा उल्लेख करायला हवा. त्यानंतर युवराज सिंग आहेत. मोहम्मद कॅपला सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहायचो. नेता मात्र रवींद्र जडेजाला तुम्ही पाहता बाळू. रवींद्र जडेजाची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची राहिली बॅकवर्ड पॉइंटला. बरेचसे खेळाडू आहेत. रिकी पॉन्टिंगला बऱ्याच वर्ष आपण पाहिलं. मार्टिन गुप्तीला सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहतो बाळू न्यूझीलंड संघाचा. बरेचसे खेळाडू आहेत. खूप चांगली फिल्डिंग त्यांनी नेहमीच दाखवली. इथे फॉलो थ्रू मध्ये लक्ष्मण खूप चांगलं. लक्ष्मणने पहिल्या इनिंगमध्ये 44 धावांची एक मॅरेथॉन इनिंग, एक विकेट सुद्धा त्याला मिळाले. म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका लक्ष्मणने बजावली आतापर्यंत. ज्या पद्धतीने त्याने सिक्सर ठोकले. ज्यावेळी बळू लक्ष्मण गोरपेकर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते, मला थोड्या वेळासाठी तर असंच वाटत होतं की संदीप गोरपेकर बॅटिंग करतायत. एवढे लांब लचक षटकार त्यांनी मला आणि त्यांचेच बंधुराज आहेत. इथे मात्र चांगला चेंडू होता. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. अशोक मस्कर आहे तिथे. 2 धावा जरूर मिळतील. विश्वनाथदादा मस्कर यांचे बंधुराज आहेत. अशोक मस्कर, विश्वनाथदादा मस्कर. आणि क्रिकेटला त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो बळू. प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवरती. स्वतः क्रिकेट खेळतात. क्रिकेटची जाण आहेत. 3 भाऊ आहेत आपण पाहतो. राजू काटे आहेत. त्यानंतर भानुदास मस्कर असेल. आपण धावसंख्येकडे नजर टाकूया. 75चं टार्गेट होतं अशोक पाटील. आम्हाला माहिती दिली आमचे 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर. धावा झाल्यात त्या 41 34 धावा हव्यात राजू. 6 चेंडू 34. मॅच लगेच सुरू करा. आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं मागे आहोत त्यामुळे आपल्याला वेळ कव्हर करायचे. 41 धावा झाल्यात.
वाडेकर संघ आपण हे मामा चेंडू चेक करून ठेवा जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. या मॅच नंतर लक्षात घ्या चेंडू हरवला फुटला. वाडेकर आणि बेतोडेची जी मॅच आहे बाळू पाटील त्या मॅचमध्ये चेंडू हरवला फुटला 2 षटकाच्या आत तर नवीन आहे, मात्र नंतर तुम्हाला चेंडू जुना दिला जाईल. आणि महत्त्वाची सूचना, जुना चेंडू आमच्याकडे जमा करत जा, थोडंसं सहकार्य करा. पंचांकडे जमा केला तरी हरकत नाहीये. 6 चेंडू 34 हे इक्वेशन आहे. चेंडू तुम्ही चेक करून ठेवू शकता जर तुम्हाला जर बॅटिंग करायची असेल. पहिली ज्या टीमची बॅटिंग येते बघू त्यांना चेंडू चेक करून ठेवणं गरजेचं आहे. वाडेकर संघाची रन मशीन गणेश यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. गणेश पाटील, विजय पाटील, सतीशला तुम्ही पाहतायत, दिलीप आहेत, विजय भोईर. कोण विसरणार बाळू. राष्ट्रवादी चषक पेंढारकरची मैदान जी स्पर्धा आली होती, मॅन ऑफ द सिरीजची बाईक विजय भोईरला मिळाली होती. खूप चांगलं क्रिकेट आजही ते चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. कैलास यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. सर्व खेळाडू आता जर्सी एक कलरची आपण पाहत असतो. म्हणजे जो खेळाडू बऱ्याच वेळा काही खेळाडू आपण पाहिलं तर बळीराम जॉबवर नाही येतात, त्यामुळे 40+ संघटने तुम्हाला मोबा दिली. 2 खेळाडू वेगळी जर्सी असेल तर चालू शकते. मात्र जर तुम्ही जॉबवरनं आला असेल तर मात्र जर्सी तुम्हाला कंपल्सरी लक्षात घ्या. 6:34 विश्वनाथ मस्कर आलेत आणि पहिला चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत. फिल्डिंग चांगली झाली बघा राजू काटेत, मला वाटतं तिथे एकच धाव मिळेल. आता 5 चेंडू बाळू 33 धावा. विश्वनाथ मस्कर स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अनेक पद उचलतात. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन चांगलं आहे बाळू. सिंगलने मॅच जिंकणं कठीण आहे. 4 चेंडूमध्ये आता 32 धावा मॅच मध्ये होणं थोडंसं कठीण आहे बाळू पाटील. त्यामुळे या मॅच मध्ये जी रंगत होती ती निघून गेली आता. कारण यष्टीरक्षाचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं आणि इथे चेंडू हवेत आहे आणि विश्वनाथ मस्कर यांना पहिले यश मिळाले. राजू काटेने खूप चांगला झेल टिपलाय. 3 चेंडूने आता बाळू 32 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. लक्ष पूर्णपणे अशक्य झालं आणि आता नवीन फलंदाज महेश येत आहेत. प्लस संघटनेचाही पाहिलं असेल तर वाडेकर संघाने भरपूर स्पर्धा जिंकल्यात. यावर्षी सुद्धा एक ट्रॉफी त्यांनी आता सुरुवातीला तर जिंकलेली आहे. मात्र स्मरणिका पाटील 11 संदप संघाने 3 स्पर्धा जिंकल्यात. तो संघ उद्या या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल. वैभव पाटील जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी 40+ स्पर्धा पाहतो, जरी संदपची मॅच नसेल मात्र मधू पाटील येतात आणि पूर्णपणे त्या खेळपट्टीची चाचपणी करतात, मैदानाची पाहणी करतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांची बॅटिंग तुम्ही पाहण्यासारखी असते. क्रिकेट असाच खेळ आहे. बरेचसे संघ काय करतात बाळू, मॅच हारल्यानंतर घराकडे वाटचाल करतात. तुम्ही क्रिकेट बघा, काहीतरी त्यापासून शिका, तर तुम्ही चांगले क्रिकेटर बनू शकता. दुसऱ्याची मॅच पाहणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही काहीतरी शिकू शकता. आणि इथे विजयाचं खातं ओपन केलंय ते टीम आई गावदबीचा आशीर्वाद घेऊन नारिवली संघाने पहिला सामना जिंकला. मात्र तुम्हाला लाईनअप करायचं आहे, लक्षात घ्या. सामना कोणीही जिंको, सेकंड करणं गरजेचं कंपल्सरी असेल. लाईनअप करायचं, देवीचा पाडा संघ लाईनअप करायचं, नारिवली संघ आणि बेतोडा संघ पण लगेच फिल्डिंग लावायची आहे. मॅन ऑफ द मॅच असणार आहे लक्ष्मण गोरबेकर, 1 विकेट आणि 44 धावा. खूप चांगले मित्र आणि गुणलेखक नरेश पाटील या व्यासपीठावर देखील हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. लक्ष्मण गोरपेकर यांची बळू ही पहिलीच मॅन ऑफ द मॅच आहे. तरी आताच त्यांनी नारिवली संघामध्ये सुरुवात केलेली आहे. मागच्या महिन्यात 25 तारखेनंतर त्यांची निवड झालेली आहे. 40+ पूर्ण झालेले आहेत आणि आता मात्र कुठेतरी येणाऱ्या संघांना धोक्याचा इशारा असेल लक्ष्मण गोरपेकर यांच्याकडनं. कारण 44 धावांची एक मॅरेथॉन इनिंग गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतलाय आणि मॅन ऑफ द मॅच आपण घोषित केलेलं आहे. नरेश दादा पाटील यांचं आगमन झालंय घारिवलीचे, त्यांचं हार्दिक स्वागत.
बघा जुना चेंडू लगेच पंचांकडे सुपूर्द करा आपण. थँक्यू डीजे. तर मी बेतोड्या गावचे कोच परशुराम पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मणला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्द करायची. लक्ष्मण, तर लक्ष्मणशी देखील आम्ही थोडासा संपर्क साधू. 40 प्लसची पहिली मॅन ऑफ द मॅच आहे लक्ष्मण. वेल प्लेड, अभिनंदन लक्ष्मण. तर बाळू एक मिनिट तुम्हाला थांबवतोय. विलास म्हात्रे सुधाकर म्हात्रे यायचे आपला सन्मान इथे केला जाणार आहे. आणि विलास म्हात्रे या, हा गौरव पुरस्कार आहे तुमचा. विलास म्हात्रे गायक आहेत, आम्हाला तर आजच माहीत पडलं. आणि सुधाकर म्हात्रे अर्थातच बाळू हे लेजंड क्रिकेटर, वय वर्ष 50पेक्षा जास्त वर्ष वय त्यांचं. टॉस बेतोडे संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. चला बॅट्समन लगेच पाठवा वाडेकर संघ. तर नितीन आपण तर विश्वनाथदादा म्हस्कर यांचा देखील आयोजकांच्या माध्यमातून सत्कार केला जाणार. दादाला विनंती करतो, दादा या. विश्वनाथ दादा, आपलं देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. तर राम भोईर साहेब आपण या. विश्वनाथ दादा आपण या. सुधाकर म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे, एक लेजंड क्रिकेटर. दादा धन्यवाद, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला आपण फिटनेस ठेवलाय आणि आतापर्यंत आपण क्रिकेट खेळतायत. सुधाकर दादा उर्फ बाळू, व्यासपीठावर त्यांचा सन्मान केला जातोय. नितीन, महाराष्ट्र मंडळात संतांची भूमी